हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. आपल्याला 3.4 सेंटीमीटर एवढा रेडियस घेऊन सर्कल काढायचं आहे. ड्रॉ अ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट. त्या सर्कलमध्ये आपल्याला एक कॉर्ड काढायचा आहे 5.7 सेंटीमीटरचा आणि त्या कॉर्ड आपल्याला MN नाव द्यायचं आहे. कन्स्ट्रक्ट टँजेंट्स ॲट पॉईंट M अँड N टू द सर्कल. आणि पॉईंट M आणि पॉईंट N मधून आपल्याला सर्कलला टँजेंट काढायचे आहेत. कन्स्ट्रक्ट करू आपण फिगर. प्रथम आपण 3.4 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. आपण कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आपण सर्कल काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. ड्रॉ अ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट. MN हा आपल्याला कॉर्ड काढून घ्यायचा आहे. प्रथम आपण काय करू, सर्कलवरती एक पॉईंट घेऊ. त्याला आपण M हे नाव देऊ. आपण सेंटरला सर्कलच्या O हे नाव देऊ. आता आपल्याला MN हा कॉर्ड 5.7 सेंटीमीटरचा काढायचा आहे. मग आपण कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ. आपण कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता M या पॉईंटवर कंपास ठेवून आपण काय करायचं, एक आर्क मारून घ्यायचं. आता हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे इथे आपण पॉईंट N घेऊ. आता हे पॉईंट M आणि पॉईंट N आपण जोडून घेऊ, म्हणजे आपल्याला 5.7 सेंटीमीटरचा कॉर्ड मिळेल. आता काय करायचं पहा, ON ही रेडियस काय करायचं, जोडून घ्यायची आणि ही रेडियस काय करायची, पुढे एक्सटेंड करायची. त्यानंतर OM ही रेडियस काय करू, आपण जोडून घेऊ आणि ती पुढे काय करू, एक्सटेंड करू. आता या पॉईंट M वर कंपास ठेवून आपण काय करू, दोन्ही बाजूला आर्क मारून घेऊ. एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये आणि दोन्ही बाजूला आर्क मारून घ्यायची. अशा पद्धतीनं आर्क मारून घ्यायची. त्याचप्रमाणे N या पॉईंटवर कंपास ठेवून दोन्ही बाजूला आर्क मारून घ्यायची. आता हा जो आपल्याला सेगमेंट मिळालेला आहे या आर्कपासून या आर्कपर्यंतचा, या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. या आर्कवर कंपास ठेवून हा जो सेगमेंट आहे याचं निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ आपण. आता पॉईंट M वर कंपास ठेवून आपल्याला दोन्ही बाजूला आर्क मारून घ्यायचा आहे. एक वरती आर्क मारायचा आणि एक खालच्या बाजूला आर्क मारायचा. त्यानंतर या आर्कवर कंपास ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे दोन आर्क मारून घ्यायचे. आता हे जे आपल्याला दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत, या दोन पॉईंट्समधून आपण लाईन काढायची, म्हणजे आपल्याला पॉईंट M मधून जाणारा टँजेंट मिळेल. हा आपल्याला पॉईंट M मधून जाणारा टँजेंट मिळाला. आता हा जो सेगमेंट मिळालेला आहे आपल्याला या आर्कपासून या आर्कपर्यंतचा, आता इथे पण काय करू, आपण सुटेबल डिस्टन्स घेऊ. या आर्कवर कंपास ठेवून निम्म्यापेक्षा जास्त सेगमेंटचं काय घ्यायचं आहे, डिस्टन्स घ्यायचं आहे. आता हे निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स आपण घेतलेलं आहे. आता या आर्कवरती कंपास ठेवून आपण वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे दोन आर्क मारून घेऊ. त्याचप्रमाणे या आर्कवर कंपास ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे दोन आर्क मारून घेऊ. आता हे जे आपल्याला दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत यामधून आपण लाईन काढून घेऊ. आपल्याला पॉईंट N मधून जाणारा टँजेंट मिळाला. आता आपण रेडियस किती घेतलेली,
आता आपण रेडियस किती घेतलेली 3.4 सेंटीमीटर. ही रेडियस किती आहे 3.4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला दोन टेंजंट्स मिळालेले आहेत, पॉईंट एम मधून जाणारा आणि पॉईंट एन मधून जाणारा. आणि हा जो कॉर्ड आहे हा किती आहे 5.7 सेंटीमीटर. या लाईनला आपण नाव देऊ लाईन पी आणि लाईन क्यू. आता लाईन पी आणि लाईन क्यू हे दोन्ही काय आपले रिक्वायर्ड टेंजंट्स आहेत. लाईन पी and line Q are the required tangents. Thank you for watching this video. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.